पोदार जम्बो किड्स मायनीमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न. पोदार जम्बो किड्स मायनी व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूल मायनी या दोन शाळांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान लहान चिमुकल्यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपापली मतं प्रकट केली. एवढ्या छोट्या लहान वयातही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी प्रेम, जिव्हाळा, आवड असल्याचं आपल्या मनोगतामध्ये सांगितलं. काही विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त एकपात्री नाटकातील काही संभाषणे या प्रसंगी सादर केली. काही विद्यार्थ्यांनी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 4 ते 7 वयोगटातील अतिशय लहान विद्यार्थ्यांनी सुद्धा आश्चर्यकारकपणे आपली मनोगत या प्रसंगी मांडली. मराठी भाषा तिचा प्रचार करण्यासंबंधी छोट्या छोट्या चिमुकल्यांनी समोर उपस्थित विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांना आवाहन केलं. मराठी भाषेतील कविता, भारूड, लावणी, नाटक, लोककला अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मराठी भाषेचं सौंदर्य वाढलं. मराठी भाषा इतर सर्व भाषांना पूरक अशी भाषा आहे. जगामध्ये मराठी भाषा बोलण्याचं प्रमाण अधिक आहे. जगातील एकूण भाषांपैकी मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 15व्या नंबरवर आहे, असं प्रतिपादन पोदार जम्बो किड्स मुख्याध्यापक देविदास जाधव यांनी केलं. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील लोकांची मातृभाषा आहे, म्हणजे आईची भाषा आहे. मूल जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मातृभाषेतून बोलत असतं किंवा बोलण्याचा प्रयत्न करत असतं, कारण ती भाषा त्या मुलाला त्याच्या आईने शिकवलेली असते. म्हणून त्या भाषेला मातृभाषा असं म्हणतात. त्यामुळे मातृभाषा ही प्रत्येकाला अस्खलितपणे बोलता आली पाहिजे. जरी आपली शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी आपल्या सर्वांचं प्रभुत्व हे मराठी भाषेवर असलंच पाहिजे, कारण ती आपली मातृभाषा आहे. भाषा एकमेकांना जोडण्याचं काम करते. मराठी भाषेचं संवर्धन, तिचा प्रसार करणं काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी मराठी भाषेतून विचारांची, आचारांची देवाणघेवाण करणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री महेश खिलारे यांनी केलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य साठे सर, मराठी विषयाचे तज्ज्ञ यांनी मराठी विषयाची माहिती, मराठी भाषेमध्ये असणारं सौंदर्य, मराठी भाषेचा मोठापणा उपस्थित विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून दिलं आणि मराठी भाषेचा प्रसार करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीतानं करण्यात आली. याप्रसंगी मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ज्यांची ओळख आहे असे वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.